तुमच्यातलीच एक मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पुस्तकांचा खजिना. त्यासाठी तुमची आवड ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचा पण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. कुंती 37. एक महिन्यानंतर आम्ही परत गंगेच्या तीरावर आलो. दूरवर हस्तिनापूर दिसत होतं. गंगेवर येताच मला मी कानातून काढून पाण्यात टाकलेल्या राजमातेच्या कुंडलांची आठवण झाली. गंगेच्या चिखलात ती रापून गेली असतील आणि मी अश्वनदीत सोडलेली त्यावेळची ती 2 जिवंत सोनेरी कुंडलं आता कुठं असतील? कशी असतील? काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजान बालकाचं? एका सारथ्याच्या कुलात तो सारथी म्हणून वाढला असेल. घोड्यांना खरारा करीत असेल. आपल्या कुंडलांबद्दल अनेकांना प्रश्न विचारित असेल. माझ्या भवितव्याची ही अशी परवड होणार हे मला त्याच वेळी समजलं असतं तर मी त्याला एकट्यालाच घेऊन कुठंतरी गेले असते. पण ज्या कल्पनेनं मी त्याचा त्याग केला होता ती कल्पना तरी साकार झाली होती काय? मी एक महाराणी म्हणून तरी किती दिवस हस्तिनापुरात राहिले होते. त्याच्या त्यागाबद्दल न्यायनिष्ठूर काळानं माझ्यावर भयानक सूडच उगवला नव्हता काय? पण आता मला कसलाच विचार करायचा नव्हता. स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जास्तीत जास्त विधायक कार्य करणंच जाणीत असते. माझ्या 5 मुलांचा सांभाळ करणं हेच आता माझं कर्तव्य होतं. तो सोनेरी कुंडलांचा मुलगा म्हणजे त्या उद्यानात अशोक वृक्षावरून खाली पडलेल्या चंडोल पक्षाच्या पिलासारखाच होता. त्या कुणाचाही दोष नव्हता. असलाच तर केवळ अनिवार्य परिस्थितीचा होता. केवळ काळच त्याला परत आपल्या भावंडात आणण्यास समर्थ होता. बाकी कुणीही नाही. ना पृथूचा पिता, ना दुर्वास. आम्ही सर्वांनी नगरात प्रवेश केला. त्या नगरात प्रथम मी महाराणी म्हणून आले होते, नंतर संन्यासिनी म्हणून बाहेर गेले होते आणि आज अनेक वर्षांनंतर एक विधवा म्हणून प्रवेश करीत होते. पण तरीही माझं मन शांत होतं. दुःखाच्या सतत आघातानं आता ते तसंच तयार झालं होतं. मला माहीत झालं होतं की शोक हा दुःखावरचा शेवटचा उपाय नाही. घडणारी प्रत्येक घटना अटळ असते. तिला काहीतरी तसाच गूढ अर्थ असतो. काहीतरी कारण असतं. जगात एकही घटना निरर्थक नसते. आम्ही राजवाड्यावर आलो. आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी आम्ही राजवाड्यावर आलो. आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी करू लागले. पण अमात्यांनी आणखी एक आघात माझ्यावर केला. त्यांनी सांगितलं, महाराजांच्या अकालीच राज्य सोडून अरण्यात जाण्यानं धास्ती घेऊन त्या मातेनं हस्तिनापूर कायमचं सोडलं होतं. आता माझ्यासाठी मोठ्या मनाचा असा एकच आधार होता आणि तो म्हणजे पितामह भीष्मांचा. त्यांनी मला पाहताच आस्थेनं विचारलं, कुंती, पांडू माद्री कुठं आहेत? मी शांतपणानं उत्तर दिलं, ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहेत. पुढं होत त्यांनी माझ्या खांद्यावर मायेनं हात ठेवला आणि धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, तो अंत त्यानं कशाला सांगायला पाहिजे? मी भीष्म त्यासाठी समर्थ आहे. कुंती, आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस. जा वाड्यात. वाड्याच्या पायदंडीवर माझ्या 5 पुत्रांसह धात्रीला घेऊन मी पाऊल ठेवताना पितामहांकडे पाहिलं. उत्तरीयाच्या शेवानं ते आपल्या ओलसर डोळ्यांच्या कडा पुशीत होते. कुंती 38. या काळात हस्तिनापूर साफ बदललं होतं. राज्याची सर्व सूत्र महाराज धृतराष्ट्रांच्या हाती गेली होती. आम्ही अरण्यात गेल्यानंतर लागलीच गांधार देशाच्या स्वरूप संपन्न गांधारी देवींशी त्यांचा विवाह झाला होता. विदुर भाऊजींचाही विवाह झाला होता. पण ते राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालीत नव्हते. राजवाड्यावरची कौरवांची सगळी वृद्ध माणसं अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला केव्हाच निघून गेली होती. एकटे पितामह भीष्म मात्र हिमालयासारखे उभे असून खंबीरपणानं सगळीकडे लक्ष देत होते. महाराणी गांधारी देवींना व्यास मुनींच्या वरदानापासून 100 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. मुलीचं नाव दुश्शला होतं.
मुलांमध्ये सर्वात मोठा दुर्योधन होता. कौरव कुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं. नगरात द्रोण नावाचे कुशल गुरु सर्व राजकुमारांना युद्धविद्या शिकवण्यासाठी आले होते. मी राजवाड्यावर राजमाता म्हणून वावरू लागले. माझ्या मुलांना महाराजांचे पुत्र म्हणून सर्वजण प्रेमानं वागवू लागले. गतकालातील महाराजांचा दिग्विजय आणि पितामह भीष्मांचा दरारा यामुळं सर्वजण मला राजमाता म्हणून मान देऊ लागले. माझी मुलं राजपुत्रांच्या युद्धशाळेत युद्धविद्येचं शिक्षण घेऊ लागली. जात्याच हुशार आणि विनयी असल्यामुळं ती सर्वांना आवडू लागली. अर्जुन हा तर गुरु द्रोणांचा सर्वात लाडका शिष्य झाला. ते नेहमी म्हणू लागले, अर्जुनासारखा धनुर्धर साऱ्या आर्यवार्तात असणार नाही. मुलंही एकमेकांशी मिळून मिसळून वागू लागली. ते सावत्र भाऊ होते हे कुणालाही सांगून देखील पटलं नसतं. परिस्थितीच्या निर्घुण थपडा खात माझं मन हे सारं पाहून निर्धास्तपणे विसावलं. मी परत येण्यात मुलांचं हित झालं हे पाहून मी मनोमन सुखावले. आता राजमाता म्हणून मी सुख समाधानानं जगू शकत होते. 20 वर्षाच्या वनवासाच्या मुशीत तावून सुलाकून निघालेलं हे राजमातेचं पद होतं. मला त्याचा अभिमान वाटत होता. का वाटू नये? परिस्थितीची सर्व आव्हानं एक स्त्री असूनही मी कसल्या अनपेक्षित धैर्यानं स्वीकारली होती, एकटीनं आणि मूकपणानं. राजमाता म्हणून माझं जीवन आता समाधानाचा सुस्कारा टाकू लागलं. 5 पुत्रांकडं अपेक्षेनं बघू लागलं. पण कधी कधी मधूनच भोजपुरात जन्मलेल्या माझ्या प्रथम पुत्राची आठवण येई आणि मन सैरभैर होऊन जाई. कुंती 39. हस्तिनापुरात आल्यानंतर 2 वर्षांनी घडलेली एक घटना. अशीच मी एकदा नगरातील विष्णूच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. माझ्यासाठी पितामह भीष्मांनी एक स्वतंत्र पडदे लावलेला रथ ठेवला होता. त्यातून मी त्या दिवशी नगरात गेले होते. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था होती, पण मी सारथ्याला नेहमी 5च घोडे जोडायला सांगे. तो म्हणत असे, राजमाता, 1 घोडा न जोडल्यानं रथ बेंगरूळ दिसतो, शिवाय रथाचा समतोलही राहत नाही. मी त्याला म्हणे, असू देत, ती मोकळी जागा मला नेहमीच कुणाची तरी आठवण करून देत राहील. तू 5च घोडे जोडत चल. जगाला 5 हा आकडा आवडतो, 6 नाही. त्या दिवशी आम्ही देवदर्शन करून परतलो. रथ राजवाड्याजवळ आला होता. थोडंच अंतर उरलं होतं, पण एक मोठा हबका बसून रथ मध्येच थांबला. मी सारथ्याला विचारलं, काय झालं? रथ का थांबविलास? तो म्हणाला, कुणी एक मुलगा आडवा झाला आहे राजमाता. रथाखाली सापडणारं मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी त्यानं आपला प्राण धोक्यात घातला. मी घोडे आवरले म्हणूनच तो वाचला. मला त्या मुलाचं कौतुक वाटलं. आपले प्राण धोक्यात घालून तो एका मांजरीच्या पिल्लाला वाचवित होता आणि मी मात्र माता असून माझ्या मुलाला स्वतः दूर लोटलं होतं. किती मोठा झाला असेल तो. आता तर तो माझ्याजवळ आला असता तर मी त्याला माझ्या छातीशी कवटाळला असता. पण सामाजिक संकेताचा पडदा मला त्याच्या चंपानगराला जाण्याची संमती देणार नव्हता. काय करीत असेल तो? असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले. वाड्यावर जाऊन मंचकावर स्वस्थ पडावं म्हणून मी स्वार्थ्याला म्हणाले, एक पळभरही थांबू नकोस, सत्वर रथ हाकार. त्यानं हातातील आसुडाचा फटकारा घोड्यावर ओढला. तो ध्वनी ऐकताच माझा कुंडलधारी पुत्रही कुठंतरी असाच घोड्याच्या पाठीवर आसूड तर ओढत नसेल या जाणीवेनं मन विघ्न झालं. काय नाव ठेवलं गेलं असेल त्याचं? केवढा दिसत असेल तो? त्याची कुंडलं कशी दिसत असतील? विचार करीतच मी राजवाड्यावर पोहोचले. कुंती 40. काळाची नदी दिवस रात्रीची वळणं घेत वाहत होती. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत होते. नगरातले सगळे लोक त्यांचा गौरवानं निर्देश करीत होते. माझं मन परत सौख्याच्या झोल्यावर हिंदोळे घेऊ लागलं. महाराजांच्या नावानं लोक माझ्या सर्व मुलांना पांडव म्हणू लागले. त्या 5ही मुलांना ते माझेच मुलगे म्हणू लागले. कुठलीही गोष्ट सर्वच मुलं मला विचारल्याशिवाय कधीच करत नसत. मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं. कधी कधी माझ्या डोळ्यात त्या 5 पुत्रांना पाहिलं की आनंदाचे अश्रू उभे राहत. माझं मन आता शांत होतं. केव्हा केव्हा मात्र हत्तीच्या पायानं एखादं शांत तळं घुसळलं जातं
तसं एखाद्या घटनेनं माझ्या मनाचं तळ घुसळलं जाईल. अनेकविध आठवणींचा गाळ इकडं तिकडं फिरू लागे. बालपणापासूनच माझं जीवनाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहील. मग माझ्या धैर्याचं माझं मलाच आश्चर्य वाटे. कुठं निघून मी कुठं आले होते? यातलं एकतरी वळण मी कधीतरी माझ्या इच्छेनं घेतलं होतं काय? माणूस समाजात वावरत असला तरी त्याचं मन अंतर्यामी एकटंच असतं. ज्याचं दुःख त्यानंच पचवायचं असतं. मिळालेल्या रक्तपेशी घेऊन जीवनभर धावायचं असतं. मी ते आता चांगलं शिकले होते. ज्या ज्या वेळी आठवणी वाघानं हरिणींचा करावा तसा माझा पाठलाग करीत त्यावेळी मी माझं मन कशात तरी गुंतवून टाकी. भूतलांचं चित्र अस्पष्ट होतं. कधी कधी केवळ दुसऱ्यासाठी जगावं लागतं, तेही आपली दुःख लपवून जगावं लागतं. मी तशीच जगत होते. पांडव म्हणून माझ्या मुलांची कीर्ती आता सगळ्या आजूबाजूच्या राज्यात दुमदुमू लागली हो. महाराज धृतराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांचा वारंवार आदरानं निर्देश करू लागले. आता मी नुसती राजमाता नव्हते, तर 5 बलदंड वीरांची माता होते. मी खाल्लेल्या खस्तांचं सार्थक झालं होतं. कधी काळी मी अरण्यात इतकी वर्ष काढली होती हेही मी विसरून गेले. छे, सौख्याचे दिवस किती लवकर जातात. मुलांच्या युद्धशाळेतल्या शिक्षणाचा काल किती झपाट्यानं मागं पडत आला होता. काल परवापर्यंत मला बालिश प्रश्न विचारणारे युधिष्ठिर आणि भीम आता कितीतरी मोठे आणि अबोल झाले होते. वाढत्या वयाबरोबर त्यांचा समजूतदारपणाही वाढत गेला होता. शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखे भीम अर्जुन वाढत होते. ते दिवस रात्र युद्धशाळेत खपू लागले. शूल, तोमर, शतघ्नी, भृशुंडी, चक्र, धनुष्य अशी निरनिराळी शस्त्र कौशल्यानं हाताळू लागले. घटकांघटका ते शस्त्रास्त्रांवर चर्चा करू लागले. व्यायामशाळेत कसलेली त्यांची शरीर पिळदार आणि भक्कम दिसू लागली. आपल्या विनयी स्वभावानं ते सर्वांची मनं जिंकू लागले. अर्जुन धनुर्विद्येत पटाईत झाला. युधिष्ठिर धर्मशास्त्रात प्रवीण झाला. भीम तर एखाद्या अशोकाच्या झाडासारखा गोल गरगरीत दिसू लागला. त्याच्या गोऱ्या दंडांचे पुष्ट स्नायू गदेच्या दंडासारखे पिळदार दिसू लागले. नकुल सहदेव खडगात तयार झाले. माझी चरण धुली घेऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कोणतंच कार्य करीत नसत. भीमाचा स्वभाव थोडा तापट होता. तो नेहमी हातात गदा घेऊन फिरे. त्याच्या धिप्पाड शरीराकडं आणि हातातल्या गदेकडं पाहून कोणीच त्याला ब्र बोलत नसे. त्याला झटकन राग येई. दंडात सामर्थ्य असल्यामुळं तो कुणाचा निषेध आणि शाब्दिक अपमान करीत नसे. लागलीच तो संबंधिताला सरळ ठोकून काढी. मी त्याला आवरण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असे. माझ्या पुढं मात्र तो एक शब्दही बोलत नसे. त्याची कान उघडणी करण्याचं इतर कुणातही सामर्थ्य नव्हतं. पण त्याचा तापट स्वभाव बदलणं मला सुद्धा अशक्य होतं. माझ्या मागं तो नेहमीच कुणाचं तरी भांडण उकरून काढी. त्याला गदेची आवड होती. त्याप्रमाणे दुर्योधनालाही होती. त्यांना गदा शिकविण्यासाठी मथुरेहून माझा भाचा बलराम आला होता. माझ्यानंतर मथुरेत बाबांना एक पुत्र झाला होता. त्याचं नाव वसुदेव होतं. बलराम हा वसुदेवाचा मुलगा होता. वसुदेवाला आणखी एक मुलगा होता. त्याचं नाव कृष्ण होतं. तो मथुरेतच होता. बलरामाच्या गदेच्या वर्गात कधी कधी दुर्योधनाचं आणि भीमाचं भांडण होऊ लागलं. माझ्या कानांवर त्यांच्या कागाळ्या येत होत्या. मी भीमाला नेहमीच समजुतीचे विचार सांगे, पण त्याच्या अंगातलं दिवसागणिक वाढणारं सामर्थ्य त्याला कधीच गप्प बसू देत नसे. दुर्योधन तर अतिशय हट्टी आणि हेकेखोर होता. त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय लपलं आहे ते सांगणं कठीण होतं. भीमाच्या क्रोधाला आळा घालण्यासाठी मी त्याला तो गोडीत असताना एक मजेदार अट घातली होती. सर्वात युधिष्ठिर अतिशय शांत आणि विचारी होता. त्याच्या विचाराचा अंकुश भीमावर नेहमी राहावा म्हणून मी त्याला सांगितलं की भीमा, तुला कधीही आणि कितीही राग येऊ, तू नेहमी युधिष्ठिराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे पाहायचं. त्यानं अंगठा वर उचलला तरच तू बोलायचं, नाही तर गप्प बसायचं. तोंड सुद्धा उघडायचं नाही. ही माझी आज्ञा आहे. त्यानं ही ती अट तो मोठा झाला तरी अद्यापपर्यंत पाळली होती. युधिष्ठिरासमोर भीम असला म्हणजे विषारी दात पाडलेल्या भुजंगासारखा तो निष्प्रभ ठरे. एकदा मला फार विचित्र वार्ता कळली होती. त्या दिवशी दुर्योधन आणि त्याचे भाऊ माझ्या मुलांसह नगराबाहेर वनविहार करण्यासाठी म्हणून गेले होते. दुपारपर्यंत ते सगळे वनात भटकत राहिले.
जाताना त्यांनी फराळासाठी म्हणून गोड गोड पक्वान्न बरोबर नेली होती. दुपारी सर्वजण फराळासाठी एका सरोवराजवळ बसले. त्या दिवशी दुर्योधनानं भीमाला आपल्या हातानं लाडू चारायला सुरुवात केली. कोणतीही खायची वस्तू फारसा विचार न करताच खायची सवय असल्यामुळं भीमानंही त्यानं चारले तितके लाडू खाल्ले. फराळ होताच सर्वजण पाणी पिऊन विश्रांतीसाठी एका झाडाखाली लवंडले. पण भीम पाणी प्यायला सुद्धा उठू शकला नाही. तो तिथंच खाली पडला. सर्वांना वाटलं तो झोपाळू आहे, त्यामुळं तसाच झोपला असेल. पण तो झोपला नव्हता, तो मूर्छित झाला होता. दुर्योधनानं त्याला लाडवातून गुंगी येणारं औषध चारलं होतं. सर्वजण झाडाखाली लवंडलेले पाहताच दुर्योधन हळूच उठून भीमाजवळ आला. सरोवराकाठच्या रानवेलीने त्यानं भीमाचे हातपाय करकचून बांधले आणि त्याला मूर्छितावस्थेत त्या सरोवरात उचलून फेकून दिला. पाण्याचा स्पर्श होताच माझा भीम हळूहळू जागा झाला आणि सावध होऊन बाहेर आला. परमेश्वराची कृपा म्हणून एखाद्या जलदेवतेनं सुद्धा त्याला वाचवला असेल. मला ही हकीकत एका सेवकानं सांगितली, पण तिच्यावर माझा विश्वास बसला नाही. कारण माझी पक्की खात्री होती की माझे राहिलेले 4 मुलगे त्याला सोडून कधीच थोडे सुद्धा इकडं तिकडं गेले नसतील. शिवाय भीमाचं आतडं कसलं ही विष पचवेल हे त्याच्या रोजच्या आहारावरून मला माहीत झालं होतं.